बद्दल माहिती पाहणार आहोत. द अर्थ अँड इट्स लिव्हिंग वर्ल्ड. पृथ्वी आणि तिची जीवसृष्टी, पृथ्वीवर असलेली जीवसृष्टी या भागाबद्दल आता आपण माहिती जाणूया. लुक ॲट द पिक्चर. व्हॉट वी सी इन दॅट पिक्चर. काय दिसते आपल्याला त्या चित्रामध्ये? या चित्रामध्ये आपल्याला पृथ्वीचे द स्पियर्स ऑफ द अर्थ दाखवलेले आहेत. पृथ्वीचे वर असलेले जे आवरण आहे, जे थर आहेत ते आपल्याला दाखवलेले आहेत. त्यामध्ये ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर. पृथ्वीवर 3 प्रकारचे थर आढळतात. ॲटमॉस्फिअर जो पृथ्वीवरच्या वर हवेचं आवरण आहे. द लेयर ऑफ अर्थ ऑन द अर्थ इज कॉल्ड ॲटमॉस्फिअर. पृथ्वीवर जे हवेचं आवरण आहे त्याला ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण असं म्हटलं जातं. नेक्स्ट हायड्रोस्फिअर म्हणजे जलावरण. द लेयर ऑन द लँड और अर्थ इज कॉल्ड हायड्रोस्फिअर. पृथ्वीवर जे पाण्याचं आवरण आहे त्याला जलावरण असं म्हणतात, हायड्रोस्फिअर असं म्हणतात. अँड द लेयर ऑफ द रॉक इज कॉल्ड लिथोस्फिअर म्हणजेच शिलावरण. पृथ्वीवर जो खडकाचा भाग आहे, जो दगडाचा भाग आहे, खडकाचा भाग आहे त्याला काय म्हटलं जातं? लिथोस्फिअर असं म्हटलं जातं. अँड द ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर टुगेदर कॉल्ड बायोस्फिअर. या वातावरण, जलावरण आणि शिलावरण याचं मिळून काय तयार झालेलं आहे? हे बायोस्फिअर म्हणजेच जीवावरण तयार झालेलं आहे. ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर टुगेदर कॉल्ड बायोस्फिअर. यानंतर काही इथं प्रश्न विचारलेले आहेत. कॅन यू टेल वेअर डू वी गेट वॉटर फ्रॉम. आपल्याला पाणी हे कोठून मिळतं? वी गेट वॉटर फ्रॉम रेन. आपल्याला पाणी हे पावसापासून मिळत असतं. नेक्स्ट क्वेश्चन. वेअर डू वी ले द फाउंडेशन ऑफ बिल्डिंग्स. आपण आपले जे घर बांधतो, बिल्डिंग बांधतो, इमारत बांधतो, ती इमारत कशाच्या आधारावर आपण बांधतो? वी बिल्ड द बिल्डिंग विथ द हेल्प ऑफ रॉक. त्या दगडाच्या आधारावर आपण ती बिल्डिंग बांधत असतो. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट नीड डू वी मीट थ्रू ब्रीदिंग. श्वसनाद्वारे जी श्वसनाची आपली गरज आहे ती गरज कशाद्वारे भागते? ऑक्सिजन द्वारे ही गरज आपली भागत असते. कशाची गरज आहे श्वसनासाठी? ऑक्सिजनची गरज आहे. अँड नेक्स्ट क्वेश्चन. फ्रॉम वेअर डज द अर्थ गेट लाईट अँड हीट. पृथ्वीला उष्णता आणि प्रकाश कोठून मिळतो? द अर्थ गेट लाईट अँड हीट फ्रॉम द सन. सूर्यापासून पृथ्वीला उष्णता आणि प्रकाश हा मिळत असतो. या नंतर आपण या ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर अँड बायोस्फिअर बद्दल माहिती पाहिलेली आहे. ऑन द सरफेस ऑफ द अर्थ वी फाइंड लँड इन सम प्लेसेस अँड वॉटर इन अदर्स. द अर्थ इज सराउंडेड बाय द ॲटमॉस्फिअर. पृथ्वीवर वातावरण आहे. देर आर लिव्हिंग थिंग्स ऑन लँड, इन वॉटर अँड इन द एअर. पृथ्वीवर हवेमध्ये सजीव राहतात, जमिनीमध्ये सजीव राहतात, त्याचबरोबर पाण्यामध्ये सुद्धा सजीव राहतात. या सर्वांचं आपण इथं चित्रामध्ये बघू शकतो की पृथ्वीवर हवेवर मध्ये सुद्धा सजीव राहतात,
पाण्यावर जमिनीवर सुद्धा सजीव राहतात आणि जमिनीच्या मध्ये सुद्धा काही जे सूक्ष्मजीव आहेत ते राहत असतात. त्याचबरोबर नेक्स्ट पॉइंट, द लिथोस्फिअर अँड द हायड्रोस्फिअर, म्हणजेच शिलावरण आणि जलावरण. लिथोस्फिअर शिलावरण, हायड्रोस्फिअर जलावरण. The earth crust is hard, it is mainly made up of rock. पृथ्वीचा जो बाहेरील भाग आहे, कवच आहे, ते कसं आहे, कठीण आहे, अतिशय कडक आहे, कठीण आहे. and it is mainly made up of rock. ते कशानं बनलेलं आहे, दगडानं बनलेलं आहे, कठीण अशा खडकानं बनलेलं आहे. when we travel in a hilly region, जेव्हा आपण एखाद्या पर्वतीय प्रदेशामध्ये प्रवास करत असतो, we see layers of soil and rock along road side. आपल्याला रस्त्याच्या बाजूने दगडाचे थर आणि मातीचे थर आपल्याला दिसून येत असतात. we see grassy expanse of land in some places and only sand in others. काही भागामध्ये आपल्याला गवताळ प्रदेश दिसतो, तर काही प्रदेशामध्ये आपल्याला फक्त काय दिसून येतं, वाळू असलेली दिसून येते. The land is covered with crops in some places and with forest in others. काही जमिनीवर आपल्याला फक्त पिकं दिसून येतात, तर काही जमिनीवर आपल्याला जंगल असलेलं आपल्याला दिसून येतं. Sometimes we see the deeper layers of soil into which tree roots spread. काही ठिकाणी आपल्याला जी झाडाची मुळं आहेत, ती झाडाची मुळं आपल्याला जमिनीमध्ये खोलवर गेलेली दिसून येतात. At others we see rocks peeled apart by the tree roots. काही ठिकाणी आपल्याला या दगडामध्ये झाडाची मुळं ही रुतलेली दिसून येतात. There are gentle mountain slopes as well as sheer cliffs of rock. काही ठिकाणी आपल्याला पर्वताचे उतार दिसून येतात, तर काही ठिकाणी आपल्याला खडकाचे उंच उंच असे सुळके असलेले आपल्याला दिसून येतात. All these land features are a part of the earth's lithosphere. हे जे सगळे भाग आहे या पृथ्वीवरील, हा जो सगळा खडकांनी व्यापलेला भाग आहे, याला आपण काय म्हणतो, लिथोस्फिअर, म्हणजेच शिलावरण असं आपण म्हणतो. मच ऑफ द अर्थ सरफेस इज ऑक्युपाइड बाय वॉटर. पृथ्वीवरील बहुतेक भूभाग हा पाण्याने व्यापलेला आहे. द लिथोस्फिअर एक्सपांड्स अंडर द वॉटर टू. अबाउट 1/3 of water surface of the earth consists of land. पृथ्वीचा 1/3 भूभाग हा जमिनीने व्यापलेला आहे. A continuous stretch of land is called a continent. कॉन्टिनेंट म्हणजे जमिनीच्या सलग व मोठ्या भागास काय म्हटलं जातं, खंड असं म्हटलं जातं. 1/3 भाग पृथ्वीचा हा कशाने व्यापलेला आहे, जमिनीने व्यापलेला आहे. द लँड ऑन द अर्थ इज डिवायडेड इंटू 7 कॉन्टिनेंट्स. पृथ्वीवरील जी जमीन आहे, ती जमीन या 7 जो भूभाग आहे तो 7 भागामध्ये विभागलेला आहे. 7 खंडामध्ये तो भाग काय झालेला आहे, विभागलेला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने
दे आर एशिया, युरोप, आफ्रिका, नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका, अंटार्क्टिका अँड ऑस्ट्रेलिया. आणि ते 7 खंड कोणते कोणते आहेत बघा. त्यामध्ये एशिया, ज्यामध्ये आपल्या भारत देशाचा समावेश होतो, युरोप, आफ्रिका, नॉर्थ अमेरिका म्हणजे उत्तर अमेरिका, साऊथ अमेरिका, दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिका अँड ऑस्ट्रेलिया. हे 7 खंड या पृथ्वीवर आहेत. एशिया इज द लार्जेस्ट कॉन्टिनेंट. यामधला जो आशिया देश आहे, आपला आशिया खंड आहे, हा कसा आहे, हा सगळ्यात मोठा खंड आहे. अँड द ऑस्ट्रेलिया इज द स्मॉलेस्ट. ऑस्ट्रेलिया हा सर्वात लहान असा खंड आहे. द लँड इज नॉट इवन इन ऑल प्लेसेस. सगळीकडे जमीन ही सारखीच आहे का पृथ्वीवर? जमीन ही सगळीकडे सारखी नाही. द अनइवनेस गिव्स डिफरंट शेप्स टू द लँड इन डिफरंट प्लेसेस. पृथ्वीवर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची जमीन ही आढळून येते. दे आर कॉल्ड लँडफॉर्म्स. आणि आपण त्याला भूभाग असं म्हणतो. इन द पिक्चर अबोव यू कॅन सी सम लँडफॉर्म्स लाईक द प्लेन, हिल, माउंटन्स. आपण ते चित्र पाहणार आहोत. या चित्रामध्ये आपल्याला काही लँडफॉर्म्स म्हणजे जमिनीची विविध भूरूपे जी आहेत, त्यामध्ये पर्वतीय भूभाग आहे, काही प्लेन भूभाग आहेत, काही हिली आहेत. अशा प्रकारची जे वेगवेगळे भूभाग आहेत, ते वेगवेगळे भूभाग पृथ्वीवर दिसून येतात. 2/3 ऑफ द अर्थ सरफेस इज कवर्ड विथ वॉटर. पृथ्वीवरील 2/3 भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. मोस्ट ऑफ दिस वॉटर इज इन ओशन्स. आणि यापैकी बरंचसं पाणी हे कुठं आहे? यापैकी बरंचसं पाणी हे महासागरामध्ये आढळून येतं. ओशन वॉटर इज साल्टी. ओशन वॉटर इज साल्टी. देर आर 5 ओशन्स इन अर्थ, नेमली the Atlantic, Pacific, Arctic and the Southern Ocean and the Indian Ocean. त्यामध्ये अटलांटिक, पॅसिफिक, आर्क्टिक, सदर्न ओशन अँड इंडियन ओशन हे 5 महासागर आपल्याला दिसून. अटलांटिक महासागर, पॅसिफिक महासागर, आर्क्टिक महासागर आणि हिंदी महासागर, ज्यालाच की आपण इंडियन ओशन, हिंदी महासागर आणि साऊदर्न ओशन म्हणजे दक्षिण महासागर, असे 5 महासागर आढळून येतात. द लँड अलॉंग द मार्जिन ऑफ अन ओशन इज कॉल्ड कोस्टल रिजन. समुद्राच्या बाजूला जो भाग असतो त्या भागाला काय म्हटलं जातं? किनारपट्टीचा भाग असं म्हटलं जातं. द लँड अलॉंग वॉटर बॉडीज ऑफ डिफरंट शेप्स अँड साईज आर फॉर्मड अलॉंग द कोस्ट. आणि या किनारपट्टीच्या बाजूला वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या पाण्याच्या जलरूप तयार होतात, त्या जलरूपांना काय म्हणतो? इट इज कॉल्ड सी, बे, स्ट्रेट, गल्फ, क्रीक. दीज वॉटर बॉडीज आर पार्ट ऑफ द ओशन्स. आणि हे जी वेगवेगळी पाण्याची जलरूप तयार होतात, त्यामध्ये सी म्हणजे समुद्र आहे, बे उपसागर आहे, स्ट्रेट समुद्रधुनी, गल्फ आखात, क्रीक खाडी, अशा प्रकारची हे सागराची जलरूप तयार होत असतात. सरफेस वॉटर म्हणजेच जमिनीवरून वाहणारे पाणी. देअर आर मेनी स्ट्रीम्स ऑफ वॉटर फ्लोईंग ओव्हर द लँड. जमिनीवरून अनेक लहान मोठे पाण्याचे प्रवाह वाहत असतात. दिस वॉटर इज नॉट साल्टी बट फ्रेश. हे पाणी खारट असत नाही, तर हे पाणी कसं असतं? गोड पाणी असतं. दीज स्ट्रीम्स ऑफ वॉटर मे बी रील्स, ब्रूक, स्ट्रीम्स और रिवर.
रील्स आर द स्मॉलेस्ट अँड रिव्हर्स द बिगेस्ट. हे पाणी कुठं असतं? हे पाणी आपल्याला नदीमध्ये, ओहळ, रिव्हर्समध्ये, त्याचबरोबर ब्रुक्स, झरे यामध्ये आपल्याला ते सापडत असतं. यापैकी जी नदी आहे ती मोठी असते आणि रील्स म्हणजे ओहळ जे असतं ते कसं असतं? सर्वात लहान असतं. रील्स, ब्रुक्स, स्ट्रीम्स जॉईन ईच अदर टू फॉर्म रिव्हर्स. हे जे ओहळ आहेत, रील्स म्हणजे ओहळ, ब्रुक्स म्हणजे ओढे, हे सर्व जोडले जाऊन एकमेकांना जोडले जाऊन आपले छोटे छोटे बघत असतो गावामध्ये इकडं, तर छोटे छोटे जे ओढे आहेत, जे ओहळ आहेत, ते एकमेकांना जोडून काय होते? इट फॉर्म्स रिव्हर्स, नदी तयार होते. रिव्हर्स विच जॉईन टू मेक अ बिगर रिव्हर आर कॉल्ड tributaries. In some places, a river cascades down a sudden drop. This form a waterfall. All rivers eventually flow into the oceans. काही ठिकाणी या नद्या उंचीवरून खाली पडतात आणि त्यामुळे काय होतं? इट फॉर्म्स अ वॉटरफॉल अँड ऑल रिव्हर्स इव्हेंच्युअली फ्लो इनटू द ओशन्स. सर्व नद्या या महासागराला जाऊन मिळत असतात, सागराला जाऊन मिळत असतात. लेक्स, नेक्स्ट पॉइंट, लेक्स. लेक्स म्हणजे काय? सरोवर. लेक्स, a water body formed by water collecting naturally in low lying area of land is called a lake. एखाद्या जमिनीच्या सकल भागामध्ये नैसर्गिकरित्या पाणी साचलं जातं तेव्हा त्या भागाला आपण काय म्हणतो? लेक म्हणजेच सरोवर असं म्हणतो. वॉटर इज इन द फॉर्म ऑफ आईस. वॉटर हे बर्फाच्या रूपात आहे, बर्फाच्या रूपातील पाणी, हिम स्वरूपातील पाणी. वॉटर पार्टिकल्स इन द क्लाउड्स फ्रीज अँड इन कोल्ड रिजन्स दे कम डाऊन इन द फॉर्म ऑफ स्नो. बाष्पीभवनाद्वारे पाण्याचं शोषण होतं आणि ते जेव्हा त्याचं क्लाउड्समध्ये रूपांतर होतं, ढगामध्ये, आणि हे ढग जेव्हा थंड होतात तेव्हा त्याचे हिमकण तयार होतात आणि दे कम डाऊन इन द फॉर्म ऑफ स्नो, आणि ते बर्फाच्या रूपात खाली पडत असतात. वेन लेयर्स ऑफ स्नो पाईल अप ऑन द ग्राउंड दे फॉर्म आईस. आणि जेव्हा अशा छोट्या छोट्या हिमकणांचा थर तयार होतो तेव्हा त्यापासून काय तयार होतो? बर्फ तयार होत असतो. वेन सच लेयर्स ऑफ आईस पाईल अप इन अ लो लेइंग एरिया दे बिकम्स इनॉमरस इन साईज. आणि अशा प्रकारचा बर्फ अनेक ठिकाणी सतत थरावर थर जर साचत गेली तर ते त्याचा आकार असा मोठा होतो आणि त्याचा आकार हा अतिशय प्रचंड झालेला दिसून येतो. दिस ह्यूज मास स्लिप्स डाऊन अ स्लोप ॲट अ व्हेरी स्लो स्पीड. दिस इज कॉल्ड ग्लॅशियर. आणि हा जो मोठा बर्फाचा थर आहे, हा बर्फाचा थर छोट्या मंद गतीने खाली सरकत सरकत येत असतो आणि त्याला काय म्हटलं जातं? इट इज कॉल्ड द ग्लॅशियर. म्हणजेच याला आपण हिमनदी असं म्हणतो. ग्लॅशियर म्हणजे हिमनदी. देर आर ऑल्सो ह्यूज ब्लॉक्स ऑफ आईस फ्लोटिंग इन द सी. दे आर कॉल्ड आईसबर्ग. समुद्रामध्ये अशा प्रकारचे अनेक बर्फाचे नग, हिमनग तरंगत असतात आणि आपण त्याला काय म्हणतो? इट इज कॉल्ड आईसबर्ग्स. म्हणजे आपण त्याला हिमनग असं म्हणतो. यानंतर ग्राउंड वॉटर. ग्राउंड वॉटर मीन्स भूजल, जमिनीच्या मध्ये जे पाणी आहे ते पाणी. बिसाइड्स दीज वॉटर बॉडीज ऑन द अर्थ सरफेस देर इज लॉट ऑफ वॉटर स्टोर्ड इन द अंडरग्राउंड layers of rock.
इट इज कॉल्ड ग्राउंड वॉटर. जमिनीच्या जलसाठ्याव्यतिरिक्त जमिनीखाली ही काही काय झालेलं आहे, खडकाच्या थरात खूप मोठं पाणी साचलेलं आहे आणि इट इज कॉल्ड ग्राउंड वॉटर. आपण त्याला काय म्हणतो, ग्राउंड वॉटर, जमिनीच्या खाली असलेलं पाणी असं म्हणतो. वी रीच इट बाय मीन्स ऑफ डग वेल्स अँड बोरवेल्स. आणि हे पाणी आपल्याला कशाद्वारे मिळतं, तर हे पाणी आपल्याला विहीर खंदून मिळत असतं. वेल्स अँड ट्यूबवेल्स, विहीर बोर खंदून आपण हे पाणी मिळवत असतो. वी गेट वॉटर फ्रॉम अंडरग्राउंड स्प्रिंग्स. हे पाणी आपल्याला या झऱ्यामुळे मिळत असतं. द वॉटर और आइस that occupies the earth's surface, groundwater and the water vapor in the atmosphere together form the earth hydrosphere. जे पाणी आणि बर्फ पृथ्वीच्या भूभागावर आहे, जे ग्राउंड वॉटर आहे जमिनीच्या मध्ये, अँड द वॉटर वेपर जे बाष्पाच्या रूपात आहे, वातावरणामध्ये जे बाष्पाच्या रूपात पाणी आहे, या सगळ्यांना टुगेदर फॉर्म द अर्थ हायड्रोस्पियर. याला जलावरण असं म्हटलं जातं. या नंतर आपल्याला हा नकाशा बघायचा आहे. यामध्ये 7 कॉन्टिनेंट्स या ठिकाणी दाखवलेले आहेत, ज्यामध्ये आपल्याला बघू शकतो आपण युरोप, एशिया, आफ्रिका, साऊथ अमेरिका, नॉर्थ अमेरिका, ऑस्ट्रेलिया अँड अंटार्क्टिका. ही सर्व 7 खंड या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. यानंतरच्या भागामध्ये आपण द ॲटमॉस्फिअर या भागाबद्दल माहिती पाहणार